फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आजचा हा व्हिडिओ तर खूपच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. ज्या पण न्यू मॉमीज आहेत त्यांच्यासाठी खास. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा फर्स्ट ट्रायमिस्टरचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ज्या पण न्यू मॉमीज असतील तर त्यांना बरेच असे प्रश्न पडतात प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर, की सिम्पटम्स काय असतात नक्की, अल्ट्रासाऊंड कोणते कोणते होतात प्रेग्नन्सीमध्ये, डाएट काय घेतलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे की नाही, आणि बरेच असे प्रश्न. म्हणजे एवढे बॉडीमध्ये चेंजेस होत असतात की प्रत्येक वीकमध्ये एक नवीन प्रश्न उभा राहतो आपल्यासमोर. सो आज मी सगळं काही या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात की माझी जी फर्स्ट प्रेग्नन्सी होती तर ती डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मला बेबीला अबॉर्ट करावं लागलेलं. सो जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसणार तर प्लीज पहिले जाऊन तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये मला जे कॉम्प्लिकेशन्स आलेले, मला जे प्रॉब्लेम्स आलेले, तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्सची मी यावेळेस एकदम व्यवस्थितपणे काळजी घेतली. आणि सध्या माझा हा आता 33 वीक कंप्लीट झालेला आहे आणि माझी प्रेग्नन्सी एकदम स्मूथ आणि एकदम छान प्रकारे गेली आहे. आणि मी कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत ही प्रेग्नन्सी खूप चांगल्या प्रकारे कंटिन्यू राहण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुरू करण्याआधी मी तर तुम्हाला मला प्रेग्नन्सी न्यूज कशी कळाली याबद्दल थोडं काही सांगते. म्हणजे ऍक्च्युली माझ्याकडे खूप जुने किट अवेलेबल होते, प्रेग्नन्सी किट. सो त्यामध्ये मी आधी टेस्ट केली. सो मी खूप म्हणजे आपल्याला नेहमी आतुरता असते की प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आहे की नाही हे बघण्यासाठी. सो त्यामुळे मीही त्यातलीच आहे. तर मीही असंच 2-3 दिवस आधी म्हणजे 27 डे ऑफ पिरियड यामध्ये मी माझं प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि बाय डिफॉल्ट तिथे लाईन आली नाही. म्हणजे एवढ्या लवकर मी टेस्ट केलं होतं की ज्यामध्ये खूप फेंट लाईन आली होती. आणि त्यामुळे मला त्या क्षणाला वाटलं की मी प्रेग्नन्सी कन्सीव्ह केलेली नाहीये. आणि मी रागाच्या भरात ती जी किट आहे, म्हणजे ती स्ट्रीप होती, तर ती मी डस्टबिनमध्ये फेकून दिली त्या क्षणाला आणि येऊन झोपून गेली. कारण की मी खूप अर्ली मॉर्निंगला टेस्ट केली होती. कारण की फर्स्ट युरिन जी पण असते अर्ली मॉर्निंगची त्यामध्ये आपल्याला टेस्ट करावी लागते. सो एकदा ती स्ट्रीप मी डस्टबिनमध्ये फेकली. त्यानंतर मी जस्ट त्या पॅकेटवरचं इन्स्ट्रक्शन वाचत होती आणि त्या पॅकेटवर लिहिलं होतं की 5 मिनिटं तरी त्या स्ट्रीपला फ्लॅट सरफेसवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमचा रिझल्ट येईल. सो रिझल्टसाठी मला 5 मिनिटं थांबायचं होतं, पण मी स्ट्रीप ती फेकून दिली. नंतर मी लगेचच जाऊन ती डस्टबिनमधून ती स्ट्रीप काढली आणि मी तिथे एक छोटीशी अशी विजिबल लाईन पाहिली. म्हणजे खरं तर तिकडे 2 लाईन आल्या पाहिजे. तर एक लाईन डार्क होती आणि एक लाईन खूप फेंट होती, पण होती. सो मला तिथे खूप बरं वाटलं, पण तरीही मी ओव्हर एक्साइटेड होत नव्हती. कारण की लास्ट टाइम माझ्यासोबत जे झालं होतं तर त्याने मला असं वाटत होतं की प्रत्येक स्टेप जी घेते मी, सो त्यामध्ये मला कुठेही असं, जोपर्यंत प्रेग्नन्सी व्यवस्थितपणे कंटिन्यू होत नाही तोपर्यंत मला असं होत होतं मनामध्ये की मी खुश नाही होणार. तर मी कुठेतरी तो हॅपीनेस एन्जॉय करू शकत नव्हती, कारण की मला प्रत्येक क्षणाक्षणाला भीती वाटत होती. सो मी त्या दिवशी तर हितेशला सांगितलं नाही अजिबात. आणि पिरियड मिस झाल्यानंतर विचार केला की बीटा एचसीजी वगैरे करूया. सो 2-3 दिवसांनी आम्ही बीटा एचसीजी करायला गेलो. सो बीटा एचसीजी काय टेस्ट असते, ज्यामध्ये आपल्या ब्लडमध्ये जे पण एचसीजी म्हणजे ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हार्मोन, आय गेस, मला नाव आठवत नाही पण असंच काहीतरी आहे. तर ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपण प्रेग्नन्सी कन्सीव्ह करतो तर त्यावेळेस हा हॉर्मोन रिलीज होतो. एकदा की प्लासेंटा डेव्हलप व्हायला चालू झालं की हा हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतो आणि मग तो आपल्या ब्लडमध्ये शो होतो. सो या ब्लड टेस्टनेच आपण प्रेग्नन्सी कन्फर्म झाली आहे की नाही हे सांगू शकतो. सो बीटा एचसीजी टेस्ट झाली माझी आणि बीटा एचसीजी टेस्टचा रिझल्ट पण माझा खूप चांगला आला. 50च्या अबाव व्हॅल्यू लागते. सो माझी आय गेस 250 आली होती. सो त्यानंतर मला विश्वासच होईना त्या दिवशी की प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली आहे. आणि मी खूप खुश होते, पण तरीही मी कुठेतरी असं स्टेबल होते की नाही, मला एवढ्यात ही खुशी सेलिब्रेट करायची नाहीये. आणि मी स्वतःला खूप कंट्रोल करत होते. मी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं त्यावेळेस, नाही मम्मीला, नाही हितेशच्या मम्मीला, नाही माझ्या मम्मीला, कोणालाच सांगितलं नव्हतं.
सो अशी काहीशी माझी प्रेग्नन्सी न्यूज मला कळाली होती. प्रेग्नन्सीचे अशा काहीशे टेस्ट असतात ज्याने आपली प्रेग्नन्सी कन्फर्म होते. म्हणजे घरी पण आपण करू शकतो, जे की मी स्ट्रिपने केलेली, आणि प्लस एकदम कन्फर्म होण्यासाठी ब्लड टेस्ट आपली पॉझिटिव्ह असावी लागते बीटा एचसीजीची. सो ज्याने आपली प्रेग्नन्सी कन्फर्म होते. सो अशा काहीशा टेस्ट असतात प्रेग्नन्सीमध्ये. हा झाला फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट म्हणजे सिम्पटम्स काय येतात आणि कधी येतात. सो बघा, प्रत्येकाची बॉडी ही वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. कोणाला ते आधी येतात, कोणाला ते नंतर येतात. तर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला स्टार्टिंगला तरी काहीच सिम्पटम्स नव्हते. त्यामुळेच मला असं वाटत होतं की प्रेग्नन्सी कन्सिव्ह नाही झालीये. आय नो थोडे थोडे असे क्रॅम्प्स येत होते मला, बट ते नॉर्मल मला असं मेन्शुरल क्रॅम्प्सच वाटत होते. तर सिम्पटम्सने तर मी कन्फर्म केलं होतं की मला प्रेग्नन्सी नाही राहिली आहे या महिन्यात. तर मी तेच बोलेल की तुम्ही कुणाशी कम्पेअर नका करू तुमचे सिम्पटम्स, की प्रत्येकाचे सिम्पटम्स वेगळे असतात. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते की मला 6th वीकमध्ये जो फर्स्ट सिम्पटम दिसला तो म्हणजे मला नॉशिया होत होता. म्हणजे मला फूडचा एकदम स्ट्रॉंग स्मेल यायला लागला, जे की म्हणजे मी अवाकाडो टोस्ट नेहमी नाश्त्याला खाते. सो मला त्याचा अवाकाडोचा एवढा स्ट्रॉंग स्मेल आला. सो मला हेट व्हायला लागली त्या स्मेलशी. मला वॉमिटिंग नाही आली स्टार्टिंगला. सो मला फक्त स्मेल येत होता, फक्त आणि फक्त स्मेल. जे पण मी कुक करत होती त्याचा स्मेल येत होता. हे मला 5 to 6 वीकमध्ये, म्हणजे 6 वीक आय थिंक एंड होत होता. सो त्यावेळेस मला नॉशियाचा सिम्पटम्स हा पहिले दिसला. त्यानंतर आफ्टर 6th वीक म्हणजे किती जवळजवळ 7th वीकमध्ये मला हळूहळू तो नॉशिया प्रोग्रेस व्हायला लागला. म्हणजे कसं व्हायला लागलं, त्याची इंटेन्सिटी वाढायला लागली. म्हणजे आता काही मॉर्निंग सिकनेस असतो. तर मॉर्निंग सिकनेस म्हणजे काय, उठल्या उठल्या उलटीसारखं होणं, म्हणजे नॉशियस होणं. पण मला मॉर्निंग सिकनेस अजिबात नव्हता. मला होता तो म्हणजे इव्हिनिंग सिकनेस. तर मला 4 वाजल्यानंतर नेहमी असं व्हायचं की सगळ्या गोष्टींचा स्मेल येतोय. मला काही टॉलरेट होत नव्हतं फूड. अजिबात मला काही खायची इच्छा नाही व्हायची आफ्टर 4 PM. सो असे काहीसे सिम्पटम्स होते. हे 6 to 8 वीक्समध्ये हे असे काहीसे सिम्पटम्स होते. आणि हे सिम्पटम्स मला कंटिन्यू झाले ते 14 वीक पर्यंत. म्हणजे 14 वीक हा फर्स्ट ट्रायमिस्टरचा एंड असतो. सो हे फर्स्ट ट्रायमिस्टरचे सगळे सिम्पटम्स मला 14 वीक पर्यंत होते. आणि या दरम्यान मला थोडंसं बॅक पेन सुद्धा होतं. सो असे काहीसे माझे हे सिम्पटम्स होते. तर तर तुम्हाला सिम्पटम्स बद्दल कळालं, आणि मी तुम्हाला एवढंच सांगेल की सिम्पटम्स सगळ्यांचे वेगवेगळे असतात. सो प्लीज कम्पेअर करू नका. आणि आपल्या बॉडीमध्ये सुद्धा खूपच चेंजेस होत असतात इंटरनली. सो ते सुद्धा सिम्पटम्स वेगळे असतात. तर हे असे काहीसे सिम्पटम्स होते. हे सिम्पटम्स आल्यावर काय करावं, म्हणजे नॉशियस होत असेल, आपल्याला नॉशियस फिलिंग येत असेल, मॉर्निंग सिकनेस किंवा इव्हिनिंग सिकनेस होत असेल, तर मग जेवायचं कसं, काय खायचं, काय नाही खायचं, सगळं काही मी तुम्हाला सांगते. सो जेव्हा पण म्हणजे मला नॉशियस फिलिंग स्टार्ट झाली, सो त्यावेळेस मी ना एकदम छोट्या छोट्या गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे मला असं होतं की मला मेडिसिन अवॉइड करायची आहे वॉमिटिंगची. सो मी त्यासाठी फक्त एकच काम केलं. पहिले तर मी जिंजरची एक चॉकलेट, म्हणजे जिंजरच्या कोणत्या पण कॅन्डीज असतील त्या तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्याने मला 1-2 वीकपर्यंत फरक पडला होता. पण जसं जसं ते प्रोग्रेस होत गेलं, सो तसं तसं मला तो फरक एवढा जाणवला नाही त्या टॉफीचा. सो तुम्ही जिंजरची कॅन्डी खाऊ शकता. किंवा सेकंड थिंग इज लाईक प्रेगा पॉप्सचे मी चॉकलेट्स आणले होते, ज्यामध्ये टँगी फ्लेवर होता. लेमन, ग्रीन ॲपल, असे वेगवेगळे चॉकलेट्सचे फ्लेवर होते त्यामध्ये. ते सुद्धा मी ट्राय केले, पण ते एवढे इफेक्टिव्ह नव्हते जेवढं जिंजर मला इफेक्टिव्ह झालं होतं. त्यानंतर मग मी मला असं आठवते, मी ते बँड सुद्धा घेतले होते. ॲक्युप्रेशर बँड असतात ते. सो ते बँड सुद्धा मी घेतले, बट तेही मला काही कामी आले नाही. सो असे काहीसे मी ट्रायल अँड टेस्ट केल्या बऱ्याच गोष्टी. तर तुम्ही या 2-3 गोष्टी ट्राय करू शकता. तुम्हाला ज्याने फरक पडेल ते तुम्ही घेऊ शकता. बट माझ्या एका फ्रेंडने काय केलं होतं, तिला मॉर्निंग सिकनेस होतं, तर ती रात्री बनाना खाऊन झोपायची. सो त्यामुळे तिचं मॉर्निंग सिकनेस खूप कमी व्हायचं. सो असं तिने ट्राय केलं. जर हे तुम्हाला सुद्धा युजफुल होत असेल, तुम्ही ट्राय करून बघू शकता. तर असं काहीसं तिचं होतं. त्यानंतर माझं कसं झालं होतं की 8 वीक नंतर ते सिम्पटम्स एवढे वाढले की मला मेडिसिन शिवाय म्हणजे असं झालं की आता होणारच नाही काही. कारण की मला जेवणच जात नव्हतं आणि माझं वजन पण खूप पडत होतं. आणि होतं असं, फर्स्ट ट्रायमिस्टरला तुमचा वेट लॉस बराच होतो. असं जरुरी नाहीये तुम्ही वेट गेन करणार कारण की बेबी कन्सीव्ह झालाय म्हणून, नाही. तर वेट लॉस होऊ शकतो. पण काही घाबरायची गरज नाहीये, कारण की फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये असं म्हणतात की आपल्या बेबीला जे फूड जातं ते आपल्या योक सॅकमधून जातं. सो आपण जे खातो ते डिरेक्टली नाही जात, पण त्या योक सॅकमधून जे पण न्यूट्रिशन्स असतात
तर ते न्यूट्रियन्स आपल्या बेबीला जात असतात. पण आपल्याला जेवायचं तर आहे, कारण की नॉशियामुळे असं नको व्हायला की आपल्या बॉडीमध्ये जेवणच नाही जात आहे. सो त्यामुळे मी काय केलं की मी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला, डॉक्टरांना सगळं सांगितलं आणि डॉक्टरांनी मला 2 मेडिसिन प्रिस्क्राईब केल्या. की एक मेडिसिन त्यामध्ये जास्त म्हणजे असं होतं की जास्तच खूप वर्स्ट सिम्पटम्स आहेत, सो ती घ्यायला सांगितलेलं, आणि एक नॉर्मलवाली. सो मी पहिले तर नॉर्मलवाली ट्राय केली आणि त्यांनी तर मला असं सांगितलेलं की तुम्ही दिवसातून ही मेडिसिन 3 वेळा घेऊ शकता, बट मी एकच डोस घेतला इव्हनिंगचा. आणि त्याचे काही असे म्हणजे बाळावरती साईड इफेक्ट होत नाही. सो तुम्ही ते डॉक्टरांच्या रिकमेंडेशननुसार घेऊ शकता. सो मी ती मेडिसिन घ्यायला चालू केलं. आय गेस मी 8 to 9 वीकमध्ये ती मेडिसिन घ्यायला चालू केलं आणि मी ऑलमोस्ट 1 महिना ती मेडिसिन घेतली. त्यानंतर मी एकदम हळूहळू ती मेडिसिन कमी केली, जसं की ऑल्टरनेट डेज गॅप ठेवून ती मेडिसिन कमी केली. आणि नंतर मला रिअलाइज झालं की 14th वीक नंतर मला नॉशियस फिलिंगच नाही येत आहे. मी मेडिसिन कम्प्लिटली बंद केली आणि मी ट्राय करून पाहिलं की मला होतंय का. स्टार्टिंगला तर मी 13 वीकमध्ये हे ट्राय केलं, तर त्यावेळेस मला उलटी झाली नेक्स्ट डेला. सो मग मी एक दिवस म्हणजे मी हळूहळू मेडिसिन कमी केली, जसं एक दिवस गॅप केला, मग 2 दिवस गॅप केला, असं करून 12 to 14 वीक्समध्ये माझी मेडिसिन कम्प्लिटली बंद झाली. आता डाएटमध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जे आवडतं ते खा. फक्त काय अवॉइड करायचं ते मी आधी सांगते. रॉ पपाया अवॉइड करायचा आहे. इव्हन पायनॅपल खाऊ शकता, कारण मी खाल्लं होतं. पायनॅपलचं सेंटरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ब्रोमेलिन असतं, सो ते जास्त नाही खायचंय, बट साईडचा तुम्ही पार्ट खाऊ शकता. बट मी एक सर्कल म्हणजे ती रिंग असते ती एक ॲट अ टाइम खायची, म्हणजे दिवसाला एकदा. तर पपाया आणि पायनॅपल असं म्हणतात की अवॉइड केलं पाहिजे. सो पायनॅपल आपल्या इंडियामध्ये म्हटलं जातं, पण इकडे मला डॉक्टरांनी सांगितलेलं की पायनॅपल खाऊ शकते. सो मी खायची मध्ये मध्ये, कारण की मला पायनॅपल आवडतं म्हणूनच मी खात होती, बट मी एकच स्लाइस खायची, जास्त नाही खायची. त्यानंतर काय अजून अवॉइड केलं पाहिजे डाएटमध्ये, खूपच गरम गोष्टी असतील, जसं की इवन वांग सुद्धा अवॉइड करायला सांगतात, तर मग ते सुद्धा अवॉइड करावं. आणि मी काय खाल्लं हे मी सांगते तुम्हाला. सो डाएटमध्ये मी सकाळी उठल्या उठल्या काय करायची, कारण की मला मॉर्निंग सिकनेस तर तसा नव्हता, तर मी सकाळी उठल्या उठल्या मी जे ड्रायफ्रूट असायचे तर ते रात्री पाण्यात भिजवून ठेवायची आणि इवन चिया सीड्स भिजवून ठेवायची, जेणेकरून कॉन्स्टिपेशनला त्रास कमी होतो चिया सीड्स खाल्ल्याने. आणि तर मी हे सगळं भिजवलेलं सकाळी नाश्त्यामध्ये घ्यायची. आणि नाश्त्यामध्ये मला ना ज्या गोष्टी गेल्या नाही त्या ते म्हणजे अवाकाडोची माझी हेड झाली होती, म्हणजे अवाकाडो मला अजिबात जात नव्हता. त्यानंतर बॉइल्ड एग मला जात नव्हता आणि ब्रॉकली, या 2-3 गोष्टी मला अजिबात जात नव्हत्या. तर मी म्हणजे अंड तर मी खाल्लं, कारण की अंड मी जर मला गेलं नाही तर मी त्याला ऑमलेटच्या फॉर्ममध्ये खाल्लं, पण खाल्लं कारण की माझं व्हेजिटेरियन डाएट होतं. सो त्यामुळे असं होतं की मला अंड खाणं तर भागच होतं त्यावेळेस. सो त्यामुळे मी त्याचा फक्त वेगळा सोर्स म्हणजे वेगळ्या प्रकारे त्याला कुक करून खाल्लं, पण मला बॉइल्ड अंड तर जात नव्हतं. आणि मी ब्रोकली आणि आवाकाडो तर खाल्लंच नाही, जे मला जात नव्हतं ते मी अजिबात खाल्लं नाही. सो सकाळी उठल्या उठल्या तर मी ड्रायफ्रूट खायची भिजवलेले, आणि त्यासोबत एक केळं आणि एक चपाती. चपाती मला खूप आवडायची, चहा चपाती, म्हणजे ती माझी फेवरेट गोष्ट आहे. आणि थँक गॉड मला ती जात होती सकाळी उठल्या उठल्या. सो मी सकाळी उठल्या उठल्या 1 ते 1.5 चपाती आणि चहा आणि त्याच्यासोबत बनाना आणि ड्रायफ्रूट. सो असं काही कॉम्बिनेशन होतं माझं ब्रेकफास्टचं. सो मी युजली 7:30 पर्यंत माझं ब्रेकफास्ट करायची. त्यानंतर मी 10 वाजता वगैरे थोडंसं लंचच्या 1-2 तास आधी मी ऑरेंज खायची एक, आणि मग एक ऑरेंज खाल्ल्यानंतर मग मी 11 वाजता नारळ पाणी प्यायची. आणि मग 12 ते 1च्या दरम्यान माझं लंच असायचं. सो मी लंचमध्ये असं ठरवलेलं होतं की एक टाइमला मी डाळ किंवा मग कोणती तरी कडधान्य भातासोबत खाईल. सो मी कोणतं तरी असं काहीतरी कडधान्य बनवायची, जसं की मूग, मटकी किंवा मग डाळ. आणि डाळ बनवली तर त्यामध्ये मी पालक टाकायची, सो डाळ पालक काइंड ऑफ असं भातासोबत मी खायची. आणि त्यासोबत मी एक कॅरेट आणि काकडी थोडीशी असं मी घ्यायची, कारण की कसं होतं लास्ट प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन हा माझा खूप मोठा इश्यू बनला होता, आणि त्यामुळेच मी यावेळेस असं झालं होतं, मला कॉन्स्टिपेशन व्हायला नको या प्रेग्नन्सीमध्ये. त्यामुळे मी गाजर खाल्लं आणि काकडी, कारण की त्याच्याने कॉन्स्टिपेशन होत नाही, कारण की त्यामध्ये खूप फायबर असतं. सो तुम्ही जर भात आणि डाळ भात किंवा मग कोणती तरी भाजी आणि भात खात असणार, त्याच्याबरोबर सॅलड सुद्धा घ्या सोबत. असं माझं दुपारचं जेवण असायचं. आणि त्यानंतर दुपारनंतर मी जवळजवळ मला असं वाटायचं मी थोडा वेळ आराम करायची, कारण की जी मी मेडिसिन घेत होती उलटीची, तर त्याने मला ना खूप ड्राउझीनेस व्हायचं, म्हणजे मला खूप झोप यायची. आणि त्यामुळे मी दुपारी 1 तासाची तर झोप नक्कीच नेहमीच घ्यायची.
तर मग मी 4 वाजता जशी उठली तसं मी दही दही घ्यायची आणि त्याची छास बनवून प्यायची. सो दही मी त्या फॉर्ममध्ये घेतला. कधी कधी मी लस्सी पण प्यायची. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस मी जस्ट डिनरच्या आधी म्हणजे 6 वाजता वगैरे असं एक ॲपल खायची. आणि मग 7 वाजता 7-7:30ला आमचं डिनर युजली होऊनच जातं. सो त्यावेळेस मी चपाती आणि त्यासोबत कोणती तरी अशी पालेभाजी पालेभाजी किंवा मग असं ते गवार भेंडी याच्यासारख्या भाजी असं मी ठेवायची. सो मी ॲट अ टाइम सगळं एकत्र नाही बनवायची, म्हणजे जसं की भात पण पाहिजे, चपाती पण पाहिजे, हे पण पाहिजे, दही पण पाहिजे, नाही. मी सगळ्या गोष्टी थोड्या 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 करून थोड्या थोड्या इंटरव्हलने खात होती. सो सगळं काही माझ्या पोटात जायचं. तर असा काहीचा माझा डाएट होता हा फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. सो त्यामुळे माझा डाएट आहे ना थोडासा असा बॅलन्सच झाला होता चांगल्या प्रकारे. आणि मला खूप विचार करायची गरज नाही पडायची की आता मला काय खायचंय, संध्याकाळी काय खायचंय, नाही. सो हे ठरलेलंच होतं. आणि जे पण प्रोटीनच्या गोष्टी आहेत जसं की ऑमलेट वगैरे किंवा मग पनीर. सो मी पनीरची कधीतरी संध्याकाळी ग्रेव्ही करायची इन्स्टेड ऑफ दॅट ग्रीन व्हेजिटेबल्स. आणि सकाळी जेव्हा मी डाळ भात किंवा डाळ भात वगैरे असं काहीतरी खायची तर त्यावेळेस मी ऑमलेट घेऊन खायची. इवन फक्त मध्ये मध्ये मी फळं चेंज करायची. ऑरेंज तर मी कंटिन्यू ठेवलं, पण मला ॲपल खायचा कंटाळा यायचा म्हणूनच मी चेंज करत होती. सो ॲपल खायचा कंटाळा आला ना तर मी पोमोग्रॅनेट ज्यूस म्हणजे असा रेडीमेड मिळायचा 100% तो पोमोग्रॅनेट ज्यूस आहे, तर मी तोच घ्यायची. तर त्याच्याने पण ब्लड वगैरे वाढतं, तर त्यामुळे मी पोमोग्रॅनेट ज्यूस घ्यायची इन्स्टेड ऑफ ॲपल. पण असे काहीसे मी फ्रूट हे केले होते, म्हणजे माझ्या डाएटमध्ये इन्क्लूड केले होते. तर संध्याकाळचं फक्त मी फळ चेंज करायची, जसं की ॲपल कधी कधी असं वाटलं तर मग डाळिंब या वीकमध्ये, कधी असं वाटलं तर स्ट्रॉबेरी या वीकमध्ये, असं मी काहीतरी चेंजेस करून मग असे फ्रुट्स घ्यायचे. सो असा काहीसा माझा हा डाएट होता. सो डाएटमध्ये तर झालं की काय खायचंय आणि काय अवॉइड करायचंय. आणि मी तर हेच म्हणेन की तुम्हाला जे जातंय ते खा, फक्त ज्या अवॉइड करण्याच्या गोष्टी आहेत त्या खाऊ नका बस. जर तुम्हाला पालेभाज्या किंवा असं बाकीच्या गोष्टी जात नसेल तर तुम्ही कधीतरी बाहेरून सुद्धा खाऊ शकता. म्हणजे असं नाही की खूपच अनहेल्दी खायचं आहे. थोडंसं हेल्दी फूड हायजेनिक असं बाहेरून सुद्धा मी ऑर्डर करून खायची. कारण की बऱ्याच वेळा असं व्हायचं की त्या स्मेलने मला जेवण बनवायला जमायचं नाही. आणि मी जरी जेवण ते बनवलं तर ते मला खायला जायचं नाही, कारण की मी बनवलेलं जेवण मला जातच नव्हतं. सो मी बनवलेलं जेवण हितेश खायचा आणि हितेश माझ्यासाठी बाहेरून पार्सल आणायचं कधीतरी. सो वन्स इन अ वीक मी असं कधीतरी असं पण करायची. अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे सप्लिमेंट्स. तर मी सप्लिमेंट्स कोणत्या घेतल्या माझ्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. तर सर्वात आधी तर आपल्याला फॉलिक ऍसिड, म्हणजे जे पण डॉक्टर तुम्हाला सांगतात त्या घ्या. मी काय घेतलं होतं ते मी तुम्हाला सांगते. तर फॉलिक ऍसिडच्या सप्लिमेंट ज्या होत्या तर त्या मी घेतल्या. त्या माझ्या आधी पण चालूच होत्या, प्रेग्नन्सीच्या आधी, प्रीनॅटल म्हणतात त्यांना. तर मी त्या घेतल्या. त्यानंतर अजून माझं फक्त मी एव्हरी इयर माझं फुल बॉडी चेकअप करते. त्यामध्ये मी विटामिन डी आणि B12 सुद्धा चेक करते. सो विटामिन डी इथे आम्ही सिएटलला असल्यामुळे इकडे सन एवढा जास्त नसतो, तर त्यामुळे विटामिन डीची डेफिशियन्सी येतेच. तर माझं विटामिन डी नॉर्मल होतं, म्हणजे असं रेंजच्या खाली नव्हतं खूप. तर त्यामुळे मी प्रत्येक वीकमध्ये एक विटामिन डीची मेडिसिन घेते. B12 सुद्धा माझं रेंजमध्येच होतं. आणि मी पाहिलं तर प्रीनॅटलमध्ये ऑलरेडी B12चं कंटेंट होतं. सो त्यामुळे मी B12 तर घेतलं नाही. सो असं काहीचं मी सप्लिमेंट इथे घेतले आहेत माझ्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही घेऊ शकता त्या सप्लिमेंट. एक्सरसाइजमध्ये मी फक्त आणि फक्त वॉक केला आहे. म्हणजे मला असं फक्त म्हणायचं की प्रेग्नन्सी म्हणजे आजारपण नव्हे, हे आपली बॉडीमध्ये नॅचरली काहीतरी झालेलं आहे. आणि आपल्या बॉडीला माहिती आहे की आपल्याला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाल्यानंतर काय काय आपल्या बॉडीमध्ये हे सगळे चेंजेस हे नॅचरली होत असतात. फक्त आपल्याला थोडे प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. म्हणजे आजारपण नाही किंवा सारखं आपल्याला बसून झोपून राहायचं नाहीये किंवा खूपच रेस्ट करायचं आहे असंही करायचं नाहीये. जर डॉक्टर जर बोलले, डॉक्टरांनी रेकमेंड केलंय की रेस्ट करावाच लागेल, म्हणजे अशी कोणती कंडिशन आहे ज्यामध्ये रेस्ट करावा लागेल, तर नक्कीच रेस्ट करावा. बट जर डॉक्टर बोलत असतील की नाही रेस्टची गरज नाहीये, तर तुम्ही बिनधास्त तुमचं जे पण रुटीन करू शकता. तर मी तेच केलं माझ्या वेळेस. मी कंटिन्यू मला वाटतं 40 to 45 मिनिट्स कंटिन्यू एकदम चालायची मी डेली. सो मी 5 days इन अ वीक मी वॉक करायची. कारण की सॅटर्डे आणि संडे हे 2 दिवस माझे असे असतात की सॅटर्डेला मी घर क्लिनिंग करते. सो त्यामुळे ना माझी ऑलरेडी एनर्जी ड्रेन होते घर क्लीन करता करता. तर मी सॅटर्डेला सहसा मग एक्सरसाइज अवॉइड करते, म्हणजे वॉक पण अवॉइड करते. आणि संडेला मी फुल रेस्ट करते. सो असंही मी बॉडीला रेस्ट द्यायची. आणि मी फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये तर पूर्णपणे वॉकच केलेला आहे, बाकी काहीही केलं नाही. म्हणजे तुम्हाला योगा जर करायचा असेल, प्रिनेटल योगा, तर तेच डॉक्टरांच्या रिकमेंडेशननुसार तुम्ही करू शकता.
बट मी तरी अवॉइड केला होता त्यावेळेस. मला असं होतं की मला वॉकच बेटर वाटत होतं त्यावेळेस. सो माझ्या बॉडीला जे ठीक वाटलं ते मी केलं. इव्हन मी खाली बसायची, जेव्हा पण तुम्ही खाली बसतात तर नील डाऊन होऊन बसायचं आहे, की म्हणजे हे जे नीज आहेत, सो नीज असे खाली टेकून बसू शकतो आपण इझिली आणि कशाचा तरी सपोर्ट घेऊन आपण उठू शकतो. हे मी खूप केलं. म्हणजे मी असं नाही की किचनच्या सगळ्या गोष्टी वरती ठेवून दिल्यात आणि कारण की मला आता वागता येणार नाही. नाही, मी वाकायची नाही, पण प्रॉपर बसायची, स्क्वॅट पोझिशनमध्ये बसायची. आणि असं तर बऱ्याच वेळा माझं किचनमध्ये चालू असायचं. सो मी त्या गोष्टी काही अवॉइड केल्या नाही. पण मी सगळी कामं केली. म्हणजे असं नाही, माझं रुटीन मी फॉलो केलं सगळं. जी पण हातात यायची माझी कामं ती सगळी मी करायची आणि माझं डेलीचं रुटीन चालू होतं. असं काही त्यात चेंजेस नव्हते केलेले मी एवढे काही. इथे डॉक्टरांनी मला सांगितलेलं की तू स्विमिंग सुद्धा करू शकते, तू रनिंग सुद्धा करू शकते. म्हणजे इकडे डॉक्टर तर सगळंच करायला सांगतात. पण मी फक्त रनिंग सोडून म्हणजे स्विमिंग पण अवॉइड केली होती त्यावेळेस आणि फक्त मी वॉकच करत होती. आणि एक्सरसाइजमध्ये पण असं होतं की काय अवॉइड केलं पाहिजे. जसं की खूप फास्ट रनिंग आहे आणि तुम्ही कधी केलीच नाहीये, जर तुमच्या बॉडीला सवयच नाहीये. तुम्ही बघू शकता असे बरेच रील येतात ज्यामध्ये प्रेग्नेंट लेडी 9-9 महिन्याचं पोट घेऊन पण एक्सरसाइज करत असते. तर ते का करतात? कारण की त्यांच्या बॉडीला ऑलरेडी सवय असते त्या गोष्टीची, ते ऑलरेडी ट्रेन असतात आणि ते खूप आधीपासून हे सगळे एक्सरसाइज करत आलेले असतात, त्यामुळेच ते करतात. सो आपल्याला असं काही नवीन आणायचं नाहीये पुन्हा आपल्या लाईफमध्ये. असं म्हणजे नवीन काहीतरी चेंजेस नाही करायचे. तुमचं जे रुटीन होतं आधीचं तसंच ठेवायचंय, फक्त त्यामध्ये रनिंग वगैरे अवॉइड करू शकता. आणि अशी विगरस एक्सरसाइज करू नका खूपच, की ज्याने काही होऊ शकतं. म्हणजे जे तुम्ही एक्सरसाइज कधी परफॉर्म नाही केलं त्या करू नका, असं मी म्हणेन. सो आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला काय काय खरेदी केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी त्या गोष्टी घेतल्या, म्हणजे जे पण आपल्या बॉडीमध्ये चेंजेस होत असतात त्यानुसारच मी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये माझी शॉपिंग केली होती. सो मला असं वाटलं त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी युजफुल होत्या, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. सो कसं होतं की बॉडीमध्ये एवढे चेंजेस होत असतात, तर त्यामुळे पहिले तर आपल्याला इनरवेअर म्हणजे खूप गरजेचं आहे. असं आहे की ते कधी ना कधी कोणत्या तरी स्टेजला लागणारच आहे. सो आपल्या साईजच्या 2 साईज वर असे काहीचे इनरवेअर ऑलरेडी म्हणजे आधीच परचेस करून ठेवा. मी केले, त्यामुळे मला खूप असं रिलीफ मिळाला. कारण की हळूहळू आपल्या बॉडीमध्ये खूप चेंजेस होत असतात आणि त्यामुळे आपल्याला त्याची गरज पडतेच. सो हे मी फर्स्ट ट्रायमिस्टरला घेतलं होतं. त्यानंतर अजून एक गोष्ट मी घेतली ती म्हणजे आपल्याला UTI इन्फेक्शनचे खूप चान्सेस असतात प्रेग्नन्सीमध्ये. तर ते अवॉइड करण्यासाठी मी जसं की आपल्याकडे वी वॉश वगैरे येतं. सो तर इकडचं जे ब्रँड होतं तर ते मी घेतलं होतं pH बॅलन्स करण्यासाठी. की UTI मीन्स युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन चे चान्सेस खूप असतात. सहसा तुम्ही पब्लिक टॉयलेट किंवा म्हणजे जिकडे खूप घाण आहे अशा ठिकाणी वॉशरूममध्ये जाणं टाळावं सहसा प्रेग्नन्सीमध्ये. आणि अजून एक गोष्ट जी मी घेतली होती ती म्हणजे प्रेग्नन्सी पिलो. कारण की ती माझी असं आहे की स्टार्ट टू एंड जसं मला प्रेग्नन्सीची न्यूज कळली, मी त्याच दिवशी ऑर्डर टाकली प्रेग्नन्सी पिलोची. कारण की असं होतं की मला आता कम्फर्टेबल झोपायचं आहे. कारण की मध्ये मध्ये माझं बॅक पेन पण चालू झालेलं. सो त्यामुळेच मी प्रेग्नन्सी पिलो परचेस केली आणि त्याच्यामध्ये मी आतापर्यंत तरी खूप कम्फर्टेबल झोपली आहे. कारण की असं बोलतात प्रेग्नन्सीमध्ये की दोन्ही पायाच्या मध्ये एक पिलो ठेवून मग बॅकला सपोर्ट देऊन झोपायचं वगैरे असं. म्हणजे जरी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये तसं नाही झोपले तरी सेकंड ट्रायमिस्टरमध्ये झोपावं लागतं, कारण की पोट हळूहळू वाढायला सुरुवात होते. तर त्यामुळे तेव्हा अनकम्फर्टेबल होतं. तर मी म्हटलं की कधी ना कधी घ्यायचीच आहे, तर का नाही आतापासूनच घेऊन ठेवूया, जेणेकरून ती थ्रू आउट 9 मंथ्स मला यूज होईल. सो कम्फर्टसाठी मी तरी ते परचेस केलं होतं. सो अशा काहीशा गोष्टी मी घेतल्या माझ्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये आणि जे की मला असं वाटलं की खूप युजफुल ठरल्या त्या गोष्टी सगळ्याच. शेवटी जे मी आता सांगणार आहे ते म्हणजे अल्ट्रासाऊंड. आता प्रत्येकाला तर हेच हवं असतं की अल्ट्रासाऊंड नक्की काय काय होतात प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये स्टार्टिंग टू एंड. म्हणजे खरं तर प्रेग्नन्सीचा फर्स्ट ट्रायमिस्टर हा 14 वीक्सचा असतो. सो फर्स्ट 14 वीक, देन अगेन 14 वीक सेकंड ट्रायमिस्टर, अँड थर्ड ट्रायमिस्टर इज लाईक अगेन 14 वीक. म्हणजे टोटल 42 वीक्सची प्रेग्नन्सी असते, पण आपल्याला 40 वीक्सची ड्यू डेट दिली जाते नेहमी. तर असं काहीच असतं. सो फर्स्ट ट्रायमिस्टर हा 12 वीकचा नाही तर 14 वीकचा असतो. तर या 14 वीकमध्ये कोणकोणते अल्ट्रासाऊंड होतात हे मी तुम्हाला आता सांगते. माझे जे झालेले ते मी सांगते. काहीकांचे जास्तही अल्ट्रासाऊंड असतात, प्रत्येकाच्या सिच्युएशननुसार त्यांचे अल्ट्रासाऊंड होत असतात. पण मेन अल्ट्रासाऊंड काय असतात ते मी तुम्हाला सांगते आज. तर माझा जो फर्स्ट अल्ट्रासाऊंड झाला होता तर तो 6th वीकमध्ये झाला होता, ज्यामध्ये ऍक्च्युली काय चेक केलं जातं की आपली जी प्रेग्नन्सी थांबली आहे ती नक्की युटेरसमध्ये थांबली आहे की फॅलोपियन ट्यूबमध्ये थांबली आहे.
कधी कधी असं होतं की प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये सुद्धा थांबते, त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी बोलतात. सो आणि कधी कधी असंही होतं की बीटा एच पॉझिटिव्ह येतो आणि नंतर तो हळूहळू ड्रॉप व्हायला लागतो, त्याला केमिकल प्रेग्नन्सी म्हणतात. सो असे काहीशे टाईप्स आहेत ह्याचे तर या प्रेग्नन्सीचे. ते चेक करण्यासाठी डॉक्टर पहिला अल्ट्रासाऊंड करतात आणि प्रेग्नन्सी कन्फर्मही होते त्यामध्ये 6th वीकमध्ये. सो 6th वीकमध्ये हा फर्स्ट माझा अल्ट्रासाऊंड झाला होता, ज्यामध्ये कळालं होतं की युटेरसमध्येच प्रेग्नन्सी राहिली आहे. तर फर्स्ट स्कॅन हा आपला 6 to 8 वीकमध्ये असतो. तर मला एक्झॅक्टली आठवत नाहीये की तो 6 वीकलाच झाला होता की 7th वीकला झाला होता. 6 to 7 वीकच्या दरम्यानच झाला होता. तर ज्यामध्ये प्रेग्नन्सी तर कन्फर्म झाली होती युटेरसमध्ये, प्लस बाळाची हार्टबीट दिसत होती. म्हणजे त्यावेळेस त्यांनी आम्हाला ऐकवली नव्हती बाळाची हार्टबीट, पण ती व्हिजिबल होत होती. त्यानंतर पुन्हा 1 वीक नंतर त्यांनी शेड्यूल केलं. 9th वीकचं अल्ट्रासाऊंड होतं ते. सो 8th वीक म्हणजे आय गेस माझं 7th वीकमध्येच झालेलं फर्स्ट अल्ट्रासाऊंड. सो 8 वीकमध्ये त्यांनी फक्त चेक केलं की बाळ वाढतंय, हार्टबीट पण आहे अजूनपर्यंत, आणि CRL म्हणजे क्राऊन लेंथ बोलतात त्याला, बाळाची साईज वाढते, हे सगळं बघतात ते. हे सगळं काही चेक करतात. असं काहीचं माझं 8th वीकमध्ये झालं आणि 9th वीकमध्ये पण सेमच झाली होती. असे काहीचे सिम्पल वाले अल्ट्रासाऊंड झाले होते हे. आणि मला आठवते माझी 10th वीकमध्ये जे अल्ट्रासाऊंड झालं होतं त्यामध्ये त्यांनी मला हार्टबीट ऐकून दाखवली होती. बाळाची हार्टबीट तेव्हा मी पहिल्यांदा ऐकली होती. सो मला खूप छान वाटलं होतं तेव्हा ऐकून. आणि फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये सर्वात महत्वाचा अल्ट्रासाऊंड असतो तो म्हणजे NT स्कॅन, तो की 11 ते 13 वीक म्हणजे 13 वीक कंप्लीट होता म्हणजे 14 वीक कंप्लीट होता करावा लागतो. सो माझा 13 वीक 5 डेजने झाला होता, म्हणजे माझा 14 वीक कंप्लीट होणारच होता त्यावेळेस माझा NT स्कॅन झाला होता. तर NT स्कॅन काय असतं, तर त्या स्कॅनमध्ये बेसिकली बाळाला काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज आहेत की नाही हे चेक होण्यासाठी हा स्कॅन असतो. त्याच्या नेकचं आय गेस फ्लुइड चेक केलं जातं आणि त्यानुसारच कळतं की बाळाला काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही. सो असा हा महत्वाचा स्कॅन असतो जो की वेळेतच झाला पाहिजे. 11 ते आय थिंक 13-14 वीकमध्ये असा काहीसा हा स्कॅन असतो. सो हा सर्वात महत्वाचा स्कॅन असतो आणि यानंतर आपल्याला कळतं की आपलं बाळ व्यवस्थित आहे. आणि यासोबत थोड्याशा ब्लड टेस्ट पण केल्या जातात, म्हणजे या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज त्या ब्लडमध्ये सुद्धा डिटेक्ट होऊ शकतात. सो बोलतात ना, कन्फर्मेशनसाठी हे दोन्ही टेस्ट केले जातात. सो तसे काहीसे आमचेही टेस्ट झाले होते. तर असे काहीसे अल्ट्रासाऊंड माझ्या बाबतीत तरी हे माझे झाले होते. आणि असा काहीसा हा माझा फर्स्ट ट्रायमिस्टरचा प्रेग्नन्सी एक्सपिरियन्स होता. आय होप तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओनी खूपच इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर अशी काहीशी ही पूर्ण माहिती आज मी माझ्याकडून तुम्हाला दिली आहे, कारण की हे सगळं काही मी माझं बघून झालेलं आहे. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये ते माझे मेडिसिन चालू होते नॉशियाचे, तर त्यामुळे मला खूप झोप यायची. सो मी फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काहीही शूट केलं नव्हतं. सेकंड ट्रायमिस्टर माझा एवढा एनर्जेटिक होता की मी सगळी शॉपिंग केली बाळाची. तो टाइम मी असा यूज केला माझ्या बाळाच्या शॉपिंगमध्ये की मला थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जास्त काही घ्यायची गरज नाही पडली बाळासाठी. तर बरीच अशी इन्फॉर्मेशन मला तुमच्याकडे आलेली आहे फर्स्ट ट्रायमिस्टरची. तर येस, आता जे काही न्यू मॉमीज माझा व्हिडिओ पाहत आहेत तर त्यांना तर पहिले तर प्रेग्नन्सीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फक्त एकच लक्षात ठेवा की ही जी प्रेग्नन्सी आहे हे आजारपण नाही, तर एक नॅचरल प्रोसेस आहे आणि तिला नॅचरलीच ट्रीट करा. तुम्हाला जे म्हणजे तुमचं रुटीन जे आहे ते तसंच ठेवा. ज्या गोष्टी खरंच अवॉइड केल्या पाहिजे त्या खरंच अवॉइड करा. आणि प्लस एक महत्वाची गोष्ट की चांगलं चांगलं बोला आणि चांगलं चांगलं ऐका. कारण की हे छोटंसं बाळ सुद्धा आतमधून ऐकत असतं सगळं काही आपण जे बोलतो आणि आपण जे ऐकतो. सो चांगल्याच गोष्टी ऐका आणि चांगल्याच गोष्टी बोला. आणि प्लस जे हवं ते करा. खूप मस्त राहा, आनंदी राहा आणि एन्जॉय करा हा फेज जो फर्स्ट ट्रायमिस्टरचा आहे. असंच मी म्हणेल सगळ्या मॉमीजना. आणि छोटे छोटे जे मुवमेंट्स आहेत बाळासोबतचे ते तुम्ही एन्जॉय करा. तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओने खूप 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 अशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आणि ही होती आपली फर्स्ट ट्रायमिस्टरची इन्फॉर्मेशन. सेकंड ट्रायमिस्टरचा एक्सपिरियन्स पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर येईल तो लवकरच व्हिडिओ. आता माझं हे थर्ड ट्रायमिस्टर चालू आहे आणि मी हे व्हिडिओ थर्ड ट्रायमिस्टरमध्ये का शूट केलं याचं पण मी रिझन सांगितलं की माझं फर्स्ट आणि सेकंड ट्रायमिस्टर कसं होतं. खूप बिझी होते मी. आता हे थर्ड ट्रायमिस्टर मी थोडीशी रिलॅक्स आहे आणि मी प्रिपेअर होत आहे डिलिव्हरीसाठी. सो त्यावेळेस मी विचार केला की चला तुमच्यासोबत जे काही माझा एक्सपिरियन्स आहे तो शेअर करूया. सो त्यामुळेच मी हे सगळे व्हिडिओ शूट करते. आतापर्यंत आपले व्हिडिओ का नाही आले आणि एवढा गॅप कसा झाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये, तर त्याचं रिझन हेच आहे की प्रेग्नन्सीमुळे
मला काही व्हिडिओ शूट करता आले नाही आणि अपलोडही करता आले नाही, आणि जे काही मी शूट केले ते प्रेग्नन्सी रिलेटेडच होते. सो त्यामुळे मला असं होतं की एवढ्या लवकर मला कोणाला सांगायचं नव्हतं, म्हणूनच हे सगळे व्हिडिओ माझे डिलिव्हरी नंतरच येतील. तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे मला तुमच्या कमेंट थ्रू नक्की कळवा. जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.